मुलीचा जो प्रॉब्लेम असतो थोडासा टेन्शन असतं ते. हम्म. बस. आता नाही तसं म्हणजे चिडचिड नाहीये आता. त्या त्या दरम्यान होती मला 2022 21 22 तो तेव्हापासून 24 25 अर्ध्या 25 पर्यंत होती. अच्छा. रडता किती? रडते रडते त्या कधी कधीच रडायला होतं मला. वाईट वाटतं असं कसं किती वर्ष झाली काय झालं असं करून. थोडं म्हणजे डोनेशन आता मध्ये काय मुलगी आहे. करता? हा. डोनेशन मध्ये काय करता? डोनेशन मध्ये मी म्हणजे एक ब्लाइंड स्कूल आहे त्यांना देत असते. त्यांचा जसा मला फोन येतो तसं मी पेमेंट करते त्यांना. आणि आणि असं कोणी म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये स्टाफ होती मी ऍज अ फार्मासिस्ट. तर माझी एक मैत्रीण आहे ती पण कधी टीबीचं असायचे तिचे पेशंट तर मेडिसिनच मी द्यायची मोस्टली मेडिसिनसाठी पैसे द्यायचे मी. ओके. तेवढं आणखी जास्त असं नाही पण कुणाला लागलं काही तरच हे करते असं डोनेशन जास्त नाही केलं मॅम. त्या टाईपचं अदरवाईज करत असते म्हणजे कोणी मागितलं तर पण पेमेंटच करते मी ऑनलाईन. ठीक व आहे. असं. आता फक्त थोडा वे बदलूया डोनेशनचा. कुठेतरी बर. आहे त्रास कुंडलीमध्ये आणि बरेच वर्ष झाले सहन करताय असं मी म्हणेन. हो. थोडं कमी नाहीये, बऱ्यापैकी अवधी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तो त्रास सहन करताय. पण हो. ठीक आहे, आता जे काय आहे ते ओके आहे. आपण हो. करूया. दोन कुठला पुस्तकं आवडलं का? घेतली. दोन्ही छान आहेत. सोपे उपाय आहे ते आणि बुरी नजरवाले जरा चांगला आहे आणखी आणि हे तर आहेच आहे. हे तर छानच आहे. आनंदी जीवनाची. जसं तुमचं इन्स्टामध्ये आलं ना आता म्हटलं त्या स्पीडमध्ये हे मागवलं. आणि मला कन्सल्ट खरंच मला मॅडम मला मुलीसाठी करायचंय प्लीज. करूया करूया. आणि एक मी हे पण मागवलंय तुमच्याकडे ₹500 ते पॉकेट. काय आहे ना पॉकेट किट. तर त्याच्यासाठी मी कारण नाही सांगितलं पण जस्ट ऑर्डर केलं मी. मग तुम्हाला काय द्यायचं असेल ते द्या मला ओव्हरऑल माझ्या प्रोग्रेससाठी नाही, आमचं सांगा पॉकेट म्हणजे. किट ओव्हरऑल ग्रोथ साठी छानच आहे. फायनान्शियल ग्रोथ त्याच्यात खूप जास्तीच असते, त्याची काळजी नका करू. ओके. 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 येस. 8676727039. नावच नाहीये, नंबर म्हणावं लागेल, काय करणार. हो, संजय संजय करुटकर. येस. नमस्कार मॅडम. नमस्कार. हिंदी मराठी? मराठी. मराठी. जे व्हिडिओवर असतील त्यांनाच क्वेश्चन्स विचारले जातील. येस संजय सर प्लीज. हा हा मॅडम, माझा तो प्रश्न होता लग्नाचा, हम्म. की लग्न अजून जुळलं नाही, झालं नाही, वय जास्त आलं. ओके. वाचलात कशाला लग्न करायचंय, बघा सगळे त्रासलेले तिकडे. इवन मी पण. ठीक आहे. बरं बरं, तुम्ही बोलता वाचलं. हो मग काय. लग्न करून कोण खुश आहे मला सांगा. लॅबिलिटीज वाढवून घ्यायची, भांडणं वाढवून घ्यायचे, पैशांचे खर्च वाढवून घ्यायचे. फक्त जेवायला दोन ते टाइम आपल्यावर. घातलं तर ठीक आहे, नाही तर काय करणार. ते तर एकटा सुखी आहे पण काय, हा. फॅमिली पण आहे, त्यांचा विचार करायला लागतो. सॉरी, बर्थडे. तुमची बर्थडे. बर्थडे 16 जुलै 82, 1982. काय अडचणी येत आहेत? फक्त एवढाच एक प्रश्न, दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे बिझनेस म्हणजे मी बिझनेसमध्ये सक्सेस आहे का नोकरीमध्ये, तो विचारायचा होता. कसला बिझनेस करायचा विचार करताय? आधी मी 15 वर्ष मोबाईलचं करायचो, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. हम्म. मोबाईलमध्ये होता. मग आता अचानक थोडा लॉस झाला, भरपूर भरपूर प्रमाणात लॉस झाला, त्यामुळे मी पाठी झाला. आता सध्या तर नोकरी करतोय, पण माझा सक्सेस कुठे आहे ते सांगा तुम्ही. ओके. ऍक्च्युली चुकीच्या बिझनेस मध्ये गेलात ना की हे बेअर करावंच लागतं. आणि ते तुम्ही तर आहे गुरु. एक आहात हो. की म्हणजे तुमच्याकडे भाऊ बहीण भरपूर आहेत. हो, भरपूर आहे, बरोबर. मग सगळ्यांचं लग्नाला कुठे अडचण आहे की फक्त तुमच्याच लग्नाला अडचण आली आहे? नाही, भावाच्या पण आहे. माझ्यापेक्षा लहान आहे, त्यांना सगळ्यांना अडचण. बहिणीचं माझी बाकी आहे आणि लहान भावाचं बाकी आहे. जसं मी आता मॅमला बहिणीच्या नंतर. सांगत होते ना की लग्नात प्रॉब्लेम पण यायचा तोच विषय असतो की कधी कधी पॅरेंट्सला त्रास द्यायचा असतो, पॅरेंटच्या कर्मामुळे कधी कधी आपल्या मुलांना पण त्रास होतो. तो प्रकार हो, कुठेतरी बरोबर आहे. केसमध्ये दिसतो आहे. त्याचा काहीतरी उपाय असेल ना मॅडम तुमच्याकडे? करूया. बिझनेस करू शकता तुम्ही. जॉबपेक्षा तुम्हाला बिझनेस करायला आवडेल. तुम्ही कोणाच्या अंडर हो काम मॅडम. करणार नाहीत कारण तुम्हाला इंडिपेंडेंट काम करायची सवय लागली आहे. पण ज्या हो मॅडम.
मध्ये तुम्हाला आता एक्सपिरियन्स आलाय त्याच फील्डच्या रिलेटेड तुम्ही करू शकता. अजून काय हम्म. डोक्यात आहे हा सोडून बिझनेस? म्हणजे खाण्यापिण्याचा बिझनेस आहे डोक्यात जरा, नाश्ता पाणीचा. तो पण आहे पण. फूड इज ओके, मग काही हरकत नाही, फूड करू शकता तुम्ही. करू ऑइल शकतो ना. मध्ये पण विचार करा, ऑइल रिलेटेड थिंग्स मध्ये पण विचार करा. अच्छा अच्छा, हो हो मॅम. हं? ठीक आहे, डन. नेक्स्ट जाऊया लग्नाला. हो. आवाज येत नाही मॅडम. साऊंड. आता येतोय? माझं नाव लता आहे. हो, खूप अं, वाढलं तुम्ही, माहितीये मला. मी जरासं त्यांना हे पण केलं. ते ह्याच्यावरून झालं थोडं, सांगेन कधीतरी. तर तेच माझं थोडा असा प्रश्न होता. मी रिअल इस्टेट बिझनेस पण करते आणि स्वतःचं मला म्हणजे असं कॉन्फिडन्स लूज झालाय माझा थोडासा, की मला असं काही काम करावं, उत्साह वगैरे अशा काही गोष्टी राहिल्या नाही. आणि डोक्यात म्हणजे सतत निगेटिव्ह विचार असतात. सतत निगेटिव्ह असतात, की हे होणारच नाही, हे होईल का, असं होईल असं नाही, होणारच नाही असं सतत असतं डोक्यात. आणि एक दुसरा प्रश्न असा होता की बिझनेस रिलेटेडच होता माझ्या, की त्याची ग्रोथ म्हणजे आहे, मी काय असं कमवत नाही असं नाही, पण मला ती खूप करायची. जसं तुम्ही सांगता की पैशासाठी म्हणजे पैसा आला तर आपलं सगळं होतं, तर मला ती गोष्ट करायची आहे. असे माझे दोन प्रश्न होते. तुमची जन्मतारीख? जन्मतारीख मी तिथं मेन्शन केल्यानुसार माझी जन्मतारीख आहे ती खरी नाहीये. मी त्यांना सांगितलं होतं, आधार कार्डची ते म्हटले चालेल. तर बरोबर. माझी 12/5/87 आधार कार्ड आणि पॅन कार्डला जन्मतारीख आहे. आता बघा, हा तुमच्या डोक्यातनं विचार काढून टाका की तुमची जन्मतारीख फिक्स नाहीये. आता तुम्हाला हो. ओरिजिनल जन्मतारीख तर माहित नाहीये. आता तुमचं बँक अकाउंट, नाही. तुम्ही कॉलेजला गेला, तुमचं आधार कार्ड बनलं, उद्या तुमचं पासपोर्ट बनेल, याच बर्थडेट प्रमाणे बनेल. तुम्ही हो. कुठे हो. बर्थडे सेलिब्रेट करता, तुम्हाला लोक हॅपी बर्थडे म्हणतात, तर ह्याच बर्थडे म्हणतात. म्हणतात. हो. सिम्पल आहे, म्हणतात. हाच लागू होतो. त्यामुळे आता डोक्यातनं काढून टाका की माझी ओरिजिनल नाहीये, मग माझे प्लॅनेट्स काय सांगतील. आता जेव्हा आपण ही हो. बर्थडे वापरतो ना पहिल्या दिवसापासून, हीच तुम्हाला लागू होते. बेसिकली ओके. मेहनत तुम्ही खूप करताय पण तुम्हाला फळ नाहीच मिळत आहे. हे दिसतंय इथे स्पष्टपणे. बिझनेस येतोय समोरनं, अपॉर्च्युनिटीज येत आहेत, म्हणजे त्याला म्हणतो ना हम्म. आपण, तोंडाजवळ घास येतो आणि तो दुसरा कोणीतरी गिळून जातो. राईट. तर असं नाही म्हणत की मला गिळता येत नाही किंवा हा. तर तो कुठला कोणीतरी दुसरा हिसकावून घेऊन येते ती गोष्ट. म्हणजे मेहनत तुम्ही करताय आणि फळ कोणीतरी दुसरं खाताय. हा तुमच्या कुंडलीमधला सगळ्यात मेजर म्हणजे पॉइंट या ठिकाणी दिसतोय. रिअल हम्म. इस्टेटचा बिझनेस तुम्ही करू शकता, तुमचा एक्सपिरियन्स पण चांगला आहे. आता मला सांगा, तुम्ही काय देवाची पूजा किंवा रेमेडीज किंवा डोनेशन काय करता? देवाची पूजा असं तर मी माझ्याकडे सगळे देव आहेत आईचे, म्हणजे आई एकटीच गावाला असते, मी पुण्याला असते, तर ते सगळे देव इथं आणलेले आहेत. जसं तुळजापूरची आई आहे, नंतर गणपती बाप्पा आहे, नाही हे पूजा करता रोज महादेव पण वगैरे, म्हणजे मंत्र मी जाप, सगळ्याची पूजा करते. मंत्र सगळेच जाप, देव करते. सॉरी. मंत्राज वगैरे काय करता? नाही काय करत, आपलं ऐकते फक्त युट्यूबला. बर. डोनेशन काय करता? नाही, डोनेशन काहीच नाही करत तसं कसं पाहायला गेलं देणार तर. देव तुम्हाला? तुम्ही दिलंच नाही तर देव कसं देणार मला सांगा? देव पण बघेल ना की ही देत नाही तर मी का देऊ? बरोबर आहे. घ्यायचं पण ते असं तेच कॉन्फिडन्स लूज होतं, म्हणजे की घेतलं तर नाही फरक पडला तर, असं म्हणजे बाकी असं काही नाही की घेऊ का नको. बाबा ते गोल्डवालं लॉकेट आहे, ते असं बघितलं सगळ्याचं स्टेटस वगैरे की छान वाटते, नाही आपण घ्यायला पाहिजे, घ्यायला. मग घेतलं आणि काही झालंच नाही तर एवढे लाख रुपये जातील का, असं ते डोक्यात म्हणजे एक हे होऊन गेलेले थोडस. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे आपले आपले काही एक्सपिरियन्स असतात, सगळ्या गोष्टी असतात. तो टेक युअर टाइम, विचार करून या. आम्ही 25 वर्ष झाले इथेच बसलोय, अजून इथेच बसणार आहोत. नाही ते आहेच, मी तुमचं सगळं हे बघूनच नंतरच कनेक्ट केलं ऍक्च्युली मी, युट्यूब इन्स्टा वगैरेला. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही. तुम्ही जेव्हा आलात, हो. वेलकम आहे. हो, हो. आणि मी तेच मी त्यांना विचारलं होतं की आता पुण्यात तुम्ही येणार आहेत ना, त्यावेळेस मी भेटायला, मग ऑनलाईन भेटू का, तसं तर ते मग थोडंसं आमचं झालं ते कॉलवरती.
मग म्हटलं ठीक आहे, आधी ऑनलाईन भेटून मग तर येणार असली शिल्लक अपॉइंटमेंट तर मी तिथं भेटून जाईल मॅम कन्फर्म असं. तुमच्यासाठी ठेवते अपॉइंटमेंट, या भेटायला. बस. नक्की नक्की, चालेल चालेल, ठीक आहे, मी त्याची प्रोसेस करून घेईल उद्या. थँक्यू. मॅम पुण्याची मिळू शकते का मला, समजा लवकर साठी पाहिजे असेल तर? 21st 22nd आहे ना मॅम, पुणे आहे, कोल्हापूर आहे, 23rd 24th पुण्याची. 22 बुक झाली म्हणता ना तुम्ही? 21st पुण्याची 22nd. एकच मिनिट. हे बघा, पुण्याची कोणाला बिलीव्ह पण नाही होणार एवढं पुण्याच्या अपॉइंटमेंट हो हो हो. म्हणजे म्हणजे काय, माझ्या मुलीला ना तिकडे आता ती जॉब पण बघते ना, तर म्हणजे त्याचाही उपयोग पाठवून होईल. द्या ना मॅम, डिटेल्स पाठवून द्या, काही हरकत नाही. कुठे असते ती ती? ती अमेरिकेला असते ना, मी पाठवून म्हटलं ना तुम्हाला. तिचे पाठवून डिटेल मी दिले तुम्हाला, पाठवलेले त्याच्यावर. कसं असतं ना, आमचा एक रूल आहे, आमचे काही एक्सपिरियन्स आहेत माहिती आहे का, सगळ्यांना वाईट वाटतं की आम्ही खूप कमर्शियल असतो, पण आमच्यासोबत काही असे इव्हिडेंट झालेत ना की आम्ही कामं करतो. आता बघा, तुम्हाला मी दाखवू नाही शकणार, पण कमीत कमी मी सकाळी 8 वाजेपासून आतापर्यंत बसलीये. आम्ही फुल टाइम काम करतो, 17-17, 18-18 तास एका कुंडलीला देतो, कारण तुमचं पूर्ण फ्युचर बदलायचं असतं. आणि मग हो एवढं सगळं केल्यावर लोक काय म्हणतात, आता आमच्याकडे पेमेंट नाहीये. हो आणि आमची इन्व्हेस्टमेंट पण खूप आहे हो गोल्डमध्ये. हो सो हो मग हो. आमचा तो रूलच आम्हाला म्हणजे ठेवून टाकलाय की पहिले पैसे घ्या आणि मग काम करा. नाही नाही, बरोबर आता आहे. जसं मी म्हणलं ना लता मॅमला, की काही एक्सपिरियन्स असतात आपले, हो त्याच्यामुळे हो. आपल्याला तो वे चॉईस करायला लागतो. सिम्पल. मग मिळेल का मला पुण्याची? हो, मी देते, तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा. हा, हे सेशन संपलं ना की हा, कॉल करा, आपण बोलूया. काय अडचण आहे, तुम्हाला कॉल करू ना, कुठल्या हरकत पॅकेज नाही. सोबत जाऊ शकते, स्टाफला सांगा शीतल मॅमने सांगितलं, हेमांगी बोलते, तर ते देतील मला. मग हे सेशन संपल्यावर करू तुम्हाला कॉल? करा हा, करा, मी लगेच थँक्यू. कन्फर्मेशन. ओके ओके ओके, थँक्यू. डन. अभिषेक सर, बायका बोलत राहतात, सांगते तुम्हाला, सॉरी. बायका थांबत नाहीत. येस. हॅलो. येस सर. हॅलो मॅम, माझं नाव अभिषेक येनूरकर आहे. हॅलो. हा हा सर, ऐकायला येतंय, बोला. माझा नोकरीचा प्रॉब्लेम आहे. माझी जन्मतारीख 6/8/1996 आहे. 11:52 सकाळी, नागपूर, नागपूर मंगळवार रोजी. मी जॉब करतो मॅम, पण असा परमनंट जॉब नाही आहे. असा म्हणजे जॉब आहे, पण मी ॲज अ ट्रेनी आहो आता. 18-20 हजार रुपये मिळतात मला, पण असा असा सिक्युअर जॉब नाही आहे मला अजूनपर्यंत. त्यामुळे प्रॉब्लेम आहे. बर्थडे एवढी चांगली आहे, बिझनेसचा विचार का नाही करत आहेत? बिझनेस मध्ये हात टाकला नाही मॅम. माझ्या घरी शेती आहे फुलांची, गुलाबाच्या फुलांची शेती आहे. पप्पा म्हणतात ते नको करू, बेकार आहे. जॉब करत करत करू शकणार आहात का? हा, करू शकतो ना. ट्राय करा ना. काय होईल, एकदा फेल्युअर होईल, दोनदा फेल्युअर होईल, तिसऱ्यांदा सक्सेस मिळेल. इलॉन मस्क किती वेळेस फेल झालाय बघितलंय का तुम्ही? कधी त्याची ऑडिओ ऐका, त्याचं बुक वाचा किंवा त्याचा बुकचं ऑडिओ ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. प्रत्येक माणूस फेल होतो बिझनेसमध्ये, असं काही नाही की सगळे शीतल भाकरे की लगेच सक्सेस मिळेल. शीतल भाकरेला पण स्ट्रगल करावंच लागलंय, असं नाहीये. पण तुमची बजेट खूप चांगली आहे, जॉब पेक्षा पण बिझनेस सक्सेस खूप चांगला आहे. प्रयत्न बिझनेसमध्ये करा, ह्यूज अमाऊंट ऑफ मनी दिसतायत. म्हणजे जसं मी लता मॅमला सांगितलं की हार्डवर्क करावं लागेल, तुमच्या ह्याच्यात हार्डवर्क कमी, लक खूप चांगलं आहे तुमचं. इथे आम्ही लोक सगळे 24 लिहितो, आम्ही सगळ्यांना सांगतो तो बर्थडे तुमच्या घरी, तुम्ही लकी आहात. सो माझं म्हणणं आहे की एकतर मग पण हायर ते लक हायर पोस्टसाठी अप्लाय करा. काय. हायर पोस्टसाठी पण अप्लाय करा ना, जिथे पेमेंट इन्क्रीमेंट आहे अशा ठिकाणी अप्लाय. बघा ते अगेन, करत राहतो. हा, तुम्ही खूप चांगला काय प्रश्न केलाय की बजेट चांगली आहे पण लक नाहीये, तर असं होतं. 8 नंबरवाले मोदी जर पंतप्रधान बनू शकतो तर 6 नंबरवाला का नाही, हा प्रश्न मला नेहमीच पडतो. पण लक खूप मॅटर करतं. तर नावाचं स्पेलिंग, सिग्नेचर, या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात. फक्तच बर्थडेट चांगली असून नाही जमत. एनिवेज, आता मला सांगा, जॉबसाठी किती, कुठे, कसं अप्लाय करता? म्हणजे ऑनलाईन अप्लाय करता, कसं करता? पण मॅम, ऑनलाईन ऑफलाईन. मी म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर आहे, हो. नागपूरमध्ये जॉब करतो. तर असा सिक्युअर जॉब नाही आहे, असं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिक्सवर आहे आता सध्या. ठीक आहे. म्हणजे समोर लागेल.
विचार आहे, तर असा परमनंट जॉब नाही आहे. ठीक आहे, हरकत नाहीये. आता त्यामुळे फक्त माझा फायनान्शियल प्रॉब्लेम वगैरे निर्माण होतात. बरं. आता इथून पुढे जॉबचं जे ऍप्लिकेशन म्हणून मी पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी जॉईन केलंय. आम्ही दोघांनी व्यवसाय चालू करायचं ठरवलंय, तर कोणता करावा? बर, आता तुम्ही रिलेटेड एकाच व्यक्ती रिलेटेड प्रश्न विचारू शकतात. तर तुमच्या दोघांपैकी कोणाबद्दल तुम्हाला विचारायचं आहे? मिसेसच्या बद्दल विचारायचं. ओके, मला जन्मतारीख सांगा. 29/8/1963. कसला बिझनेस विचार करताय? सध्या प्रयत्न करतोय खाद्यपदार्थाचा सुरू करण्याचा. ओके, पर्टिक्युलर फूड मध्ये काही दुसरं म्हणजे पर्टिक्युलर काही फूड विचार करताय की फक्तच म्हणजे लाईक काही पण चालेल असं आहे? नाही, खाद्यपदार्थां रिलेटेड असेल तरी चालेल, ओके. किंवा दुसरं काय असेल तर ऑप्शन असेल तर तो पण चालेल. सॉरी लता मॅम, विचारू का? थोडं पोस्टपोन आम्हाला करायला लागलं कारण मी ट्रॅव्हलिंग मध्ये होती, परत राहिलं असतं म्हणून मी पोस्टपोन केलं. एवढं निवांत मला तुमच्या सगळ्यांशी तिथनं बोलता नसतं आलं, एक तर टाइम डिफरन्स पण होता. ठीक आहे ना, काही आणि प्रॉब्लेम नाही. हॅलो, हा, हा, आम्हाला दोघांनाही जर का व्यवस्थित गाईडलाईन पाहिजे असेल तर किती भेटू शकतो का, आणि किती पैसे पे करावे लागतील? मी तुम्हाला व्हॉट्सअप करून सगळ्या डिटेल्स चालेल, ओके. सगळ्या डिटेल्स व्हॉट्सअप करते. तुमचे जे पण रिक्वायरमेंट आहे स्टाफ मी आता आम्ही 24/7 तसंही गाईड करायला असतो. मी तिकडनंही करत होती, इकडनंही आम्ही सगळे असतोच, काळजी नका करू. मॅम मी कॉन्टॅक्ट ठीक आहे, करते आता हे झाल्यावर. हं? करा लता मॅम, तुम्ही पण करा. हो हो, टाकते मी मेसेज. आणि सॉरी सॉरी, ठीक आहे, हरकत नाही. मी विचारते. बाय ठीक आहे, चल, ओके. थँक्यू मॅम, थँक्यू. बाय.